मुलीसाठी मला एक ड्रेस घ्यायचा होता। खाली जरा दोन्ही केक आपले कंप्लीट झाले ते। आई तयार झालेली आहे, आईलाही घेऊन चालली आहे मी मार्केट मध्ये। एकदा मोबाईल मध्ये नमस्कार। तर अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर बघा उद्या आई गावी जाणार आहे, त्याच्यासाठीच आता मी थोडीशी खरेदी करायला चालली आहे मार्केट मध्ये। आता घरातील थोडी कामं वगैरे आवरले, तीन आईलाच घेऊन जण निघाले। तर इथे आई तयार झालेली आहे, आईलाही घेऊन चालली आहे मी मार्केट मध्ये। चल चल घाल चप्पल, चल आई उठ। मला बघा जरा आईसाठी ब्लाउज पीस वगैरे खरेदी करायचे होते, म्हणून मी तिला म्हटलं चल तुझ्या आवडीचेच कलर घे ब्लाउज पीसाचे। तिच्यासाठी 4-5 ब्लाउज पीस घेतले, त्याच्यातलाच हा एक बघा मी घेतलेल्या साडी मॅचिंग घेतला। ब्लाउज पीसाची खरेदी झाली की नंतर आमच्या भाचीसाठी म्हणजे भावाच्या मुलीसाठी मला एक ड्रेस घ्यायचा होता। मग ते जरा आईच्या चॉईसने घेतला की तिलाही आवडतो, मग आईला हा आवडला, मग आम्ही हा ड्रेस घेतला, इथं खरेदी केला। आणि नंतर गावी देण्यासाठी मिठाई वगैरे खरेदी करायला मिठाईच्या दुकानात गेलो। आईसाठी ब्लाउज पीस आणि समृद्धीसाठी ड्रेस घेतल्यानंतर आम्ही गावी देण्यासाठी मिठाई घेतली। घालतो ना तो खाली जरा असं ते कसं उठाव असं ह्याच्यामध्ये जरा दाखवते उठाव। 7:45 झाले, त्यांना आता आईची जायची तयारी चालू आहे। आईला नाश्ता वगैरे दिलाय कारण तिला गोळ्या खायच्या। बघा आई इथे नाश्ता करते। लय फुगवू नको, बॅग चेन तुटती मधीच। काय बाय कर एकदा मोबाईल मध्ये। चला मी तर बघा आईला 1 महिना अजून गावी जाऊच नको म्हणत होती, कारण गावाला थंडी भरपूरच पडल्या, म्हणून म्हटलं 1 महिना इथंच राहा। पण नाही, तिला गावी जायचंच होतं, कारण तिला गावी गेल्यानंतर पंढरीलाही जायचं होतं आणि तिच्या तिथल्या मैत्रिणी तिच्यासाठी थांबल्या होत्या पंढरीला जायच्या। आई बघा आता कोयना एक्सप्रेसनं गावी जाणार आहे। ट्रेननं प्रवास म्हटलं की जरा मला टेन्शनच येतं, कारण तिला गुडघ्याचा वगैरे जरासा त्रास आहे। तरी आईचं ट्रेनचं रिझर्वेशन होतं आणि तेही स्लीपरमध्ये होतं, त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं। हाय चल। आत्ताच मी आईला खाली रिक्षामध्ये बसवून आली आणि सिद्धेश गेलाय तिला गावापर्यंत सोडायला। सिद्धेश म्हणजे माझा मुलगा, आणि हे गेलेत कल्याण पावतर त्यांना बसवून द्यायला, आणि आई गेले तोपर्यंतच घर सगळं रिकामं वाटायला लागले। तर असो, आता आपल्याला केकची ही एक अर्धा किलोची ऑर्डर आहे, ती ही कंप्लीट करायची आहे। जेवण तर आता लवकर झालेलंच आहे। आईची काय आज एकादसच, त्यामुळे तिला वरीचा भात वगैरे बनवला, बाकीच्यांसाठी चपाती भाजी वगैरे बनवली। तर आज दिवसभर एकदम हुरहुर लागून राहणार आहे। 15 दिवस बघता बघता कसे गेले समजलंच नाही, बरं वाटत होतं आई होती इथं तोपर्यंत। तर आज आपल्याला 2 केकची ऑर्डर होती आणि ते दोन्ही केक आपले कंप्लीट झाले ते। आणि हे बघा आजच्या केकचा आपला लुक। तर हे बघा आजचे हे आपले 2 केक।